नमस्कार मंडळी. आज 20व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवामध्ये शेवटचा असलेला आजचा हा दिवस आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे सर्वजण उपस्थित आहात. त्यामध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे समाजाचे नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब आहेत. पनवेलमधून आमच्या आगरी दर्पणचे सर्व मंडळी इथे आलेले आहेत. दीपक म्हात्रे, जेडी तांडेला आहेत आणि आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी, सर्व सल्लागार, सदस्य, युवक मंडळी, महिला यांचे सर्व उपस्थितीमध्ये 8 दिवस चाललेला हा कार्यक्रम आज इथे समाप्त होत आहे. गेले 20 वर्ष या महोत्सवाची सुरुवात इथे करण्यात आली, याच ग्राउंडवरती करण्यात आली. पहिला महोत्सव आपल्या सर्वांना आठवते आणि खरोखर त्यांच्या आशीर्वादानं नानासाहेब धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा, आजही त्यांचा आशीर्वाद या आगरी महोत्सवाच्या सर्व टीमला, सर्व समितीला आहे. आणि एवढा भव्य दिव्य असलेला हा महोत्सव करण्यासाठी प्रेरणा त्यांच्यातून मिळते. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा महोत्सव होतो ते आपल्या समाजाचे थोर पुरुष, थोर संत, आदरणीय संत सावलाराम महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये होतोय. ह्या दोही लोकांच्या मुलं आणि आपल्या सर्व सल्लागार, ज्येष्ठ नेते यांच्या सर्वांच्यामुळे आपला हा आगरी महोत्सव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. खरोखर मला अभिमान वाटतो आमच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचा, सल्लागारांचा. अहोरात्र मेहनत करून 3-4 महिन्यापासून चाललेली ही सुरुवात आज 8वा दिवस, म्हणजे 8 दिवस असतो कार्यक्रम आपला. आणि आपल्याला कुठे थांबलं पाहिजे जेणेकरून 8 दिवसानंतर पुढे बाकीची काही कामं असतात. परंतु या व्यासपीठावर मनोरंजनातून, सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजाला काहीतरी देणं लागतं. हे देणं लागतं त्या या व्यासपीठावरून करण्याचा प्रयत्न आम्ही, छोटासा प्रयत्न म्हणा, आम्ही सर्व मंडळी करत असतो. या व्यासपीठाने काय दिलं तर याच वर्षी देशामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात नाही, देशामध्ये, जगामध्ये मराठी भाषेला जो दर्जा देण्याचं काम करण्यात आलं त्याचा परिसंवाद संपूर्ण देशातील मराठी बांधवांनी बघितला. आणि त्यासाठी ज्या परिसंवादामध्ये आलेली मंडळी साहित्यिक होती ती महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेली होती. त्याचबरोबर समाजाच्या तरुणांना व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्यांचे लाखो नाही तर करोडो फॉलोअर्स आहेत असे नीक व्यक्ती असलेली त्यांनी इथे येऊन आपल्या तरुणांना मार्गदर्शन केलं. आमच्या नवीन पिढीला, म्हणजे काही आता जे आपण इंग्लिश मिडियमला आहोत, कुठे फिरतो इकडे तिकडे, आपलं धवला गाव जे असतं ते बऱ्याच लोकांना माहीत नाही. पण आता खेडेगावामध्ये आपण करतो, पण शहरामध्ये थोडंसं आता तो कमी प्रमाणात. पण धवला गीत आहे त्याची महत्त्वाकांक्षा काय, महत्त्व काय, ते सुद्धा इथे धवलारीन ज्या काही स्पेशल बोलणाऱ्या होत्या त्यांचं सुद्धा चांगलं परिसंवाद लोकांना माहीत व्हावं, नवीन पिढीला माहीत व्हावं, अशा प्रकारची भूमिका या व्यासपीठाने घेतली आणि हे सर्व लोकांनी ऐकले. त्याचमध्ये असलेले आमचे नवयुवक गायक, प्रत्येक गायकामध्ये काही ना काही ताकद, शक्ती, गुण आहेत. आणि ते गुण असल्यामुळे त्यांना एक योग्य व्यासपीठ मिळाला पाहिजे, त्यांच्या पाठीमागे हा समाज उभा राहायला पाहिजे, तशी त्याने अपेक्षाही केली. असे गायकांना इथे बोलून, विशेषतः तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या घरी सर्वांकडे सत्यनारायणची पूजा होते. त्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपण ती गाणं बोलतो, ऐका सत्यनारायणची पूजा, ऐका सत्यनारायणची कथा. आपल्याला वाटतं की ही प्रल्हाद शिंदेनेच गायलेली गोष्ट खरी आहे, पण याचा मूळ गायक जो आहे तो आनंद पाटील आहे, तो आपल्या समाजाचा आहे. अशा 4-5 गाणी, महत्त्वाची गाणी त्यांची आहेत. हे व्यासपीठाला आणण्याचा प्रयत्न आपल्या इथे आम्ही केलेला आहे. असे अनेक प्रश्न इथे घेऊन
या समाजाला पुढील दिशा देण्याचं काम या माध्यमातून करतोय. म्हणजे नुसतं सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे किंवा नुसता इथे व्यापार चालत नाही आहे. समाजाला इथून आपण काहीतरी देणं लागतो, दिलं पाहिजे. कोणी काही म्हणो, अशा फालतूक लोकांकडे आम्ही लक्ष देतच नाही. दिलं असतात 20 वर्ष आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो. आमच्या मागे आमचे सर्व समाज बांधव, सर्व समाज नेते हे सर्व आहेत. आणि खरोखर आनंद वाटतोय की एवढा मोठा महोत्सव ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आपल्या डोंबिवलीमध्ये होतो आणि सर्व आपण मंडळी करतोय. आणि त्या दृष्टीनं मेहनत करणारी सर्व मंडळी, आमच्या महिला आहेत, युवक आहेत, सर्वजण आमचे आज इथे आज तुम्ही आज घरबसल्या बघतायत, तुम्ही टी व्हीवरती बघतायत. आमचे डेन NBC असेल किंवा तिसाई केबल असेल, इथून तर डायरेक्ट यवतमाळपर्यंत लाईव्ह कार्यक्रम आहे. पुण्यामध्ये दिसतोय, इकडे तुमच्या मुंबईच्या काही भागामध्ये दिसतोय. त्यांचे फोन येत आहेत. एवढंच नाही, यूट्यूबमध्ये मला वाटतं काल परवा आपण फॉरेनच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया पण आल्या. हे आगरी युथ फोरमचं यश फार मोठं आहे. या समाजाला किंवा नुसतं आपण समाज आगरी युथ फोरमचं करत नाही, सर्व इतर समाजाला पण याच्यामध्ये आपण घेतो. आणि ते करत असताना आगरी युथ फोरमने काय दिलं असं विचारणारे लोक जे आहेत ते असं सांगू इच्छितो, इथे जो ग्राउंड आहे तिथे संत सावळाराम महाराजांचं नाव देण्यासाठी याच व्यासपीठाने पुढाकार घेतला. एवढंच नव्हे तर आता संत सावळाराम महाराजांचं जर स्मारक आहे 10 एकरमध्ये करण्याचा आपल्याला आहे, तर याच व्यासपीठावरून चाललेला आहे. आणि एवढंच नव्हे तर या व्यासपीठाने मराठी लोकांच्या हृदयातला असलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सन्मान या आगरी फोरमला पहिल्यांदा एखाद्या जातीला कुठला मिळाला असेल तर त्या आगरी जातीला मिळाला आहे. तोच आपण 2017 साली इथे केला आणि भव्यदिव्य केला. हे सांगण्याचा उद्देश असंच आहे की अनेक लोकांना याचा फायदा होत असतो. व्यापारी आहेत, व्यापार करतात लोक, एवढी आपली पहिल्यापासूनच्या आत्तापर्यंत एवढे आम्हाला सहकार्य करतायत, आपल्या भावनेने सहकार्य करतायत. प्रत्येक जण येतो, विचारतोय की उद्याचा कार्यक्रम काय किंवा अजून 1-2 दिवस वाढवा ना, अशी त्यांची भूमिका असते. आणि खरोखर हा आनंदायी चाललेला प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्याने होतोय. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि तुमचं मनापासून केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि स्वागतही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.